त्या रात्री नेहमीप्रमाणे मी माझ्या पंक्चरच्या दुकानावर आलो होतो. माझं नाव संदीप जाधव. माझी छोटीशी पंक्चरची दुकान पिंपरी चिंचवड पुणे येथे रस्त्याच्या कडेला आहे. दुकान बंद करून मी बाहेर खाट टाकून झोपलो होतो. रात्रीचं वातावरण पूर्ण शांत होतं. अधूनमधून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. मी गाढ झोपेत होतो. इतक्यात अचानक कोणीतरी माझी खाट जोरात ओढली. खाट अक्षरशः 1 फूट पुढे सरकली आणि मी घाबरून लगेच उठून बसलो. मी इकडे तिकडे पाहिलं, पण तिथं कोणीच नव्हतं. आजूबाजूला पूर्ण शांतता आणि आश्चर्य म्हणजे माझी खाटही तिथंच होती, जिथं मी आधी टाकली होती. थोडा वेळ शांत बसून विचार केला आणि स्वतःला समजावलं, बहुतेक स्वप्न असेल. मी पुन्हा खाटेवर झोपलो. पण मी नीट आडवा होतो ना होतो तेवढ्यात मागून एक जड घोगरा आवाज आला. अरे भाऊ, माझ्या सायकलीचा पंक्चर करून द्याल का? खूप घाई आहे. तो आवाज ऐकताच मी मागे वळून पाहिलं आणि समोर एक बारीक, उंच, थोडा विचित्र दिसणारा माणूस उभा होता. त्याच्याकडे एक खूप जुनी गंजलेली सायकल होती. त्या सायकलीवर भरपूर कबाड लादलेलं होतं. लोखंडाचे तुकडे, जुन्या वस्तू. स्पष्ट होता की तो कबाडीवाला होता. मी मनात विचार केला, इतक्या रात्री हा इथे काय करतोय? तो पुन्हा म्हणाला, भाऊ लवकर करा, खूप गरज आहे. माझा अजिबात मूड नव्हता काम करण्याचा, पण त्याच्या चेहऱ्यावरची घाई आणि बेचैनी पाहून मी होकार दिला. मी हो म्हणताच त्याने सायकलवरचं कबाड खाली उतरवलं. मी सायकल पकडली आणि लगेच माझ्या हातातून एक विचित्र थंडावा गेला. जणू काही मी बर्फाचा तुकडा स्पर्श केला होता. सायकल खूप जड होती आणि त्यातून माती व ओलसरपणाची विचित्र वास येत होती. मी टॉर्च लावून टायर तपासायला सुरुवात केली. पंक्चर होतं, पण ते साधं नव्हतं. रबर घासून फुटल्यासारखं नव्हतं, तर जणू कोणीतरी धारदार वस्तूने मुद्दाम कापलं होतं. माझ्या मनात शंका येऊ लागल्या, पण मी दुर्लक्ष करून काम करत राहिलो. तो माणूस माझ्याकडे सतत बघत होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, अंधारातही स्पष्ट दिसत होती. तो खूप बेचैन वाटत होता, पण तरीही स्थिर उभा होता. मी धाडस करून विचारलं, भाऊ, इतक्या रात्री कुठून आलात आणि हे कबाड कुठून आणलं? त्याने हळूच माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे बारीक झाले आणि तो घोगऱ्या आवाजात म्हणाला, इकडचं थोडं काम होतं. त्याचं उत्तर खूपच छोटं आणि टाळणारं होतं, त्यामुळे मी पुढे काही विचारलं नाही. पंक्चर करून झाल्यावर मी टायर पाण्यात तपासलं. आता कुठेही हवा निघत नव्हती. मी सायकल त्याला दिली. तो हळूच म्हणाला, किती पैसे झाले? मी म्हणालो 25 रुपये. तो थोडा थांबला आणि खिशातून एक जुनी मुळपलेली 10 रुपयाची नोट काढून माझ्या हातात दिली. आता इतकेच आहेत. त्यावेळी परिस्थिती अशी होती की मी जास्त काही बोललो नाही आणि ते पैसे घेतले. तो धन्यवाद म्हणाला आणि पुन्हा कबाड सायकलवर लादू लागला. मी मदत करायला पुढे गेलो, पण अचानक तो घाबरल्यासारखा मागे झाला आणि म्हणाला, नको, मी करतो. त्याच्या आवाजात काहीतरी विचित्र होतं. मी लगेच मागे सरकलो. त्याने पटकन सगळं कबाड लादलं आणि निघताना पुन्हा माझ्याकडे पाहिलं. यावेळी त्याच्या डोळ्यात चमक तर होतीच, पण एक खोल रिकामेपण देखील होतं. तो म्हणाला, मी निघतो, आणि सायकल घेऊन अंधारात गायब झाला. त्याच्या सायकलीचे चरचर आवाज करणारी चेन तो पूर्ण दिसेनासा होईपर्यंत ऐकू येत राहिली. मी तिथेच उभा राहिलो. हातात ती 10 रुपयाची नोट होती. ती खूप जुनी होती आणि त्यातूनही तोच ओलसर मातीसारखा वास येत होता. मी हात धुतले आणि पुन्हा खाटेवर झोपलो, पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. तो माणूस, त्याची सायकल, ती कबाड, त्याचे डोळे आणि ती नोट, सगळं काही खूपच रहस्यमय होतं. सगळी दुकानं उघडलं, पण रात्रीचं ते सगळं अजूनही माझ्या डोक्यात फिरत होतं. पण मी त्या घटनेला विसरण्याचा प्रयत्न केला. दिवस संपत आला होता. ग्राहक कमी होऊ लागले. तेव्हा माझी नजर पुन्हा त्या 10 रुपयांच्या नोटकडे गेली. ती नोट मी मुद्दाम वेगळी ठेवली होती. मी ती हातात घेतली आणि यावेळी मला त्यात काहीतरी वेगळं दिसलं. नोटीच्या कोपऱ्यावर खूपच छोट्या अक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं. लिहिणं इतकं फिकट होतं की मला ते वाचण्यासाठी डोळ्यांवर जोर द्यावा लागला. शेवटी अक्षरं स्पष्ट झाली. माझं घर स्मशानाजवळ आहे. बाकीचे शब्द पुसलेले होते किंवा इतके बारीक होते की वाचता येत नव्हते. हे वाचताच माझ्या अंगावर काटा आला.
स्मशानाजवळ? याचा अर्थ काय? तो माणूस तिथे राहत होता की काहीतरी इशारा होता? माझ्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. तो मला काही सांगू पाहत होता का? आणि असेल तर का? पूर्ण दिवस मी ह्याच विचारात होतो. संध्याकाळ होत आली आणि हळूहळू माझी जिज्ञासा भीतीवर भारी पडू लागली. मी ठरवलं मी त्या स्मशानाजवळ जाऊन पाहणार, पण रात्री नाही, सकाळी. दुसऱ्या दिवशी सकाळी मी दुकान लवकर बंद केलं आणि थेट स्मशानाच्या दिशेने निघालो. रस्त्यात माझ्या डोक्यात हजार प्रश्न फिरत होते. मी बरोबर करतोय का? हे सगळं खरंच आहे का की फक्त माझा भ्रम? त्या नोटेवरचं वाक्य मला पुढे जायला भाग पाडत होतं. मी तिथे पोहोचलो. सगळीकडे भयानक शांतता पसरलेली होती. काही जुनी सुकलेली झाडं, तुटलेल्या भिंती आणि हवेत एक विचित्र थंडावा. मी आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कुठलंच घर दिसत नव्हतं. मी जवळजवळ 1 तास तिथे फिरत राहिलो, पण काही सापडलं नाही. मी निराश होऊन परत फिरणार. इतक्यात माझी नजर एका जुन्या तुटक्या टीनच्या छपरावर पडली. ते छप्पर स्मशानाच्या बाहेरच्या भिंतीलगत होतं. इतकं जीर्ण झालेलं की दुरून ते फक्त कपड्याचा ढीग वाटत होता. मी हळूहळू तिकडे गेलो आणि जवळ जाताच मला तोच ओळखीचा वास आला. ओलसर माती आणि गंज. माझं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं. मी सावधपणे आत गेलो. आत पूर्ण अंधार आणि सगळीकडे धुळीची जाळ थर. मी टॉर्च लावली आणि जे पाहिलं ते पाहून माझा श्वासच अडकला. तिथे जुनं कबाड पडलं होतं. तुटकी भांडी, फाटकी कपडे, एक मोडकळीची खाट आणि त्या खाटीजवळ एक जुनी गंजलेली सायकल उभी होती. ती अगदी तशीच होती जशी त्या रात्री त्या माणसाकडे होती. मी थरथरत सायकलकडे गेलो, हात लावला आणि पुन्हा तोच थंडगार स्पर्श. माझ्या अंगात भीतीची लहर पसरली. तेवढ्यात माझी नजर सायकलच्या हँडलला लटकलेल्या एका पिशवीवर पडली. मी ती उघडली. आत काही जुने कागद आणि एक फोटो होता. मी फोटो हातात घेतला. तोच माणूस, बारीक, उंच आणि डोळ्यात तीच विचित्र चमक. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. फोटोखाली एक जुनं वर्तमानपत्राचं कागद होतं. मी ते वाचायला सुरुवात केली. त्या बातमीत लिहिलं होतं, रामू नावाचा कबाडीवाला स्मशानाजवळ कबाड गोळा करताना अपघातात मृत्युमुखी. बातमीची तारीख आजपासून साधारण 1 वर्ष आधीची होती. हे वाचताच माझ्या हातातून फोटो आणि नोट खाली पडले. माझ्या अंगातून विजेचा झटका केल्यासारखं झालं. मी थरथरत विचारू लागलो, म्हणजे तो माणूस जिवंत नव्हता? मी भूताचा पंचर केला होता? मी नोटेवरचं वाक्य आता स्पष्ट झालं होतं. ती शेवटची वेळ आली होती. कदाचित त्याच्या अपूर्ण कामासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी. मी एक क्षणही न थांबता तिथून बाहेर पडलो आणि जोरात पळायला सुरुवात केली. माझ्या मागून एक थंड घोगरा आवाज ऐकू येत होता. जणू कोणीतरी हळूच म्हणत होतं, धन्यवाद. मी थेट माझ्या दुकानावर आलो. घामाने पूर्ण भिजलो होतो. श्वास जोरात चालू होता. मी लगेच शटर खाली ओढलं आणि आत बसून राहिलो. मित्रांनो, त्या रात्रीनंतर मी कधीच दुकानाबाहेर एकटा झोपलो नाही. आजही प्रत्येक सावलीत, प्रत्येक आवाजात मला तो दुबळा कबाडीवाला दिसतो आणि ती 10 रुपयांची नोट आजही माझ्याकडे आहे, एक ताबीज म्हणून, ज्याने मला नेहमी आठवण करून दिली की मी अशा एका ग्राहकाचा पंचर केला होता जो या जगातला नव्हता. मित्रांनो, या कथेत इथपर्यंतच. आता आपण पुढे एका भयानक कथेकडे वळूया. ही कथा आहे गण्या नावाच्या एका ऑटोवाल्याची. रात्रीचे बरोबर 12 वाजले की शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पुणे बाहेरचं वातावरण एक विचित्र शांतता अंगावर घेतं. दिवसभराचा गोंधळ, हॉर्नचा आवाज, प्रवाशांची गर्दी, सगळं जणू गाळ झोपेत जातं. फक्त काही भटक्या कुत्र्यांचे आवाज आणि कधीतरी उशिरा येणारी ट्रेन. अशाच वेळी एक जुना घासलेला ऑटो रिक्षा मंद पिवळ्या लाईटमध्ये स्टेशनसमोर घेऊन थांबतो. तो ऑटो असतो गण्याचा. गण्या, वय साधारण 40, बारीक, शांत, डोळ्यात एक विचित्र उदासी आणि काहीतरी लपलेलं रहस्य. त्याचे कपडे नेहमी साधे आणि चेहऱ्यावर कोणताही भाव नाही. तो दररोज 12 वाजता येतो. एका कोपऱ्यात ऑटो लावतो. ना तो कुणाला हाक मारतो, ना कोणाशी बोलतो. तो फक्त वाट पाहत राहतो.
आणि मग कुठल्या तरी उशिराच्या ट्रेनमधून एखादा एकटा प्रवासी उतरतो. तो थकलेला असतो किंवा घाईत. त्याला गण्या काही विचित्र वाटत नाही. तो पटकन ऑटोमध्ये बसतो. गण्या कधीही विचारत नाही कुठे जायचं. तो फक्त एक खोल श्वास घेतो आणि ऑटो सुरू करतो. ऑटो निघतो. शहराच्या सुनसान रस्त्यावर रात्रीचं पुणे अंधारात अजूनच वेगळं दिसतं. उंच इमारती सावल्यांसारख्या उभ्या, स्ट्रीट लाईटची पिवळी उजेड आणि हवेत एक विचित्र भीती. गण्या खूप वेगात ऑटो चालवतो. जणू त्याला आधीपासूनच माहिती आहे कुठे जायचं आहे. प्रवासी कधी झोपलेले, कधी मोबाईलमध्ये गुंग. त्यांना कल्पनाही नसते ते कुठे जात आहेत. ऑटो शहरातून पुढे जातो, गर्दीच्या रस्त्यातून, नंतर अरुंद अंधाऱ्या गल्ल्यातून आणि शेवटी शहराच्या बाहेर. तिथे काहीच नसतं, ना घर ना दुकान, फक्त झाडं आणि एक जुनं गंजलेलं गेट. ते गेट असतं पुण्यातील एका जुन्या स्मशानभूमीचं. ऑटो तिथे थांबतो. गण्या मागे वळून बघत नाही. तो फक्त इंजिन बंद करतो आणि शांत बसतो. प्रवासी अचानक जागे होतात आणि समोरचं दृश्य पाहून थरका फुलतो. हे काय आहे? इथे का आणलं? कोणी ओरडतं, कोणी घाबरतं, पण गण्या काहीच बोलत नाही. त्याची शांतता आणि त्याचे डोळे लोकांना आणखी घाबरवतात. शेवटी ते पैसे देतात आणि तिथून पळून जातात. गण्या त्याच्या जाण्याची वाट पाहतो आणि पुन्हा ऑटो सुरू करून स्टेशनकडे परततो. हे त्याचं रोजचं काम होतं. दररोज 12 वाजता येणं, एक सवारी घेणं आणि तिला स्मशानात सोडणं. लोकांनी त्याला नाव दिलं होतं, रात्रीचा भूत ऑटोवाला. स्टेशनवर काम करणारे लोक त्याच्याबद्दल कुजबूज करायचे, पण कोणाची हिंमत नव्हती त्याला विचारायची. एक तरुण रिपोर्टर अमोल, तो रात्रीची स्टोरी कव्हर करण्यासाठी स्टेशनवर आला होता. त्याने गण्याला पाहिलं आणि लक्षात ठेवलं. त्या रात्री एक मध्यमवयीन माणूस गण्याच्या ऑटोमध्ये बसला आणि गण्या त्याला स्मशानाजवळ उतरवून गेला. अमोललाही खूप विचित्र वाटलं. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा आला, यावेळी एक तरुण मुलगी आणि तीही स्मशानात. आता अमोलला खात्री झाली इथे काहीतरी चुकीचं चाललं आहे. त्याने ठरवलं, आज मी याचा पाठलाग करणार. पुढच्या रात्री तो आपल्या बाईकवर तयार होता. गण्याने सवारी घेतली, ऑटो सुरू केला आणि अमोल त्याच्या मागे गेला. त्याने पाहिलं तेच स्मशान, तेच गेट आणि पुन्हा एक प्रवासी तिथे उतरला. गण्या निघून गेला. अमोल त्या प्रवाशाजवळ गेला, पण तो इतका घाबरलेला होता की काही बोललाच नाही आणि पळून गेला. आता अमोलने ठरवलं, सरळ गण्यालाच विचारायचं. पुढच्या रात्री अमोल गण्याकडे गेला आणि म्हणाला, गण्या भाऊ, तुम्ही लोकांना स्मशानात का सोडता? गण्या हळूच त्याच्याकडे पाहतो. त्याचे डोळे खोल आणि उदास. तो म्हणतो, तुला काय काम आहे त्याचं? अमोल म्हणतो, मी एक रिपोर्टर आहे. लोक तुमच्याबद्दल खूप बोलतात. मला सत्य जाणून घ्यायचं आहे. गण्या काही क्षण शांत राहतो आणि एक खोल श्वास घेतो आणि म्हणतो, सत्य जाणायचं असेल तर माझ्यासोबत चल. अमोल थोडा घाबरतो, पण जिज्ञासा जास्त असते. तो ऑटोमध्ये बसतो आणि विचारतो, कुठे जायचं? गण्या शांतपणे म्हणतो, स्मशानात. ऑटो सुरू होतो. यावेळी अमोल एकटाच प्रवासी असतो. गण्या शांत, रात्र थंड, रस्ते रिकामे. अमोलच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकी भीती वाटत होती. थोड्या वेळाने ऑटो स्मशानाच्या गेटवर थांबतो. गण्या इंजिन बंद करतो आणि हळूच म्हणतो, इथे उतर. अमोल खाली उतरतो. आजूबाजूला पाहतो. जुन्या तुटक्या कबर, झाडं, वाऱ्यात येणारी विचित्र दुर्गंधी आणि हे सगळं पाहून त्याच्या अंगावर काटा उभा राहतो. अमोल अजूनही आजूबाजूचं वातावरण पाहत उभा असतो. तेवढ्यात गण्या हळूच एका कबरकडे बोट दाखवतो. ही माझ्या बायकोची कबर आहे. हे ऐकताच अमोल दचकला. तुमच्या बायकोची? त्या क्षणी गण्याच्या आवाजात एक खोल वेदना होती. तो हळूहळू बोलू लागला, 1 वर्षापूर्वी याच रात्री याच ठिकाणी माझ्या बायकोचा अपघात झाला. ती उशिराच्या ट्रेनने घरी येत होती. मी तिला घ्यायला निघालो होतो, पण मला थोडा उशीर झाला. ती स्टेशन बाहेर पडली आणि एका भरधाव ट्रकने तिला धडक दिली. हे सांगताना गण्याने एक खोल श्वास घेतला. डोळ्यात पाणी आलं होतं. मी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण खूप उशीर झाला होता. ती मुस्लिम होती, म्हणून मी तिला इथे या कब्रिस्तानात दफन केलं. आता अमोलला गण्याच्या डोळ्यातील दुःख समजत होतं, पण एक प्रश्न अजूनही त्याच्या मनात होता. तो विचारतो, पण तुम्ही लोकांना इथे का आणता? हे ऐकताच गण्याचे डोळे भरून आले
तो शांतपणे म्हणाला, ती गेल्यावर मी तिला एक वचन दिलं होतं, मी कुणालाही असं एकटं मरू देणार नाही. मी रोज इथे येतो आणि त्या लोकांना इथे आणतो जे माझ्या बायकोसारखे एकटे असतात, जे रात्री उशिरा घरी जातात. मी त्यांना घाबरवतो जेणेकरून त्यांना समजेल मृत्यू किती जवळ असतो. त्यांना त्यांच्या आयुष्याची किंमत कळावी आणि ते आपल्या माणसांकडे लवकर पोहोचावेत. हे ऐकून अमोल पूर्ण शांत झाला. त्याला एक वेगळंच सत्य दिसलं. तो म्हणाला, म्हणजे तुम्ही त्यांना घाबरवून मदत करता? कन्या हलकेचं मान हलवतो. हो, मी त्यांना एक धडा देतो. मृत्यू कधीही येऊ शकतो आणि एकटेपणा त्याला अजून भयानक बनवतो. मी नाही इच्छित की कोणालाही माझ्यासारखं दुःख सहन करावं लागावं. अमोल काही वेळ शांत राहिला. आता त्याला कळलं होतं, गण्या वाईट नव्हता. तो फक्त दुःखात जगणारा आणि इतरांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा माणूस होता. अमोलने विचारलं, मी तुमची ही कथा लिहू शकतो का? गण्या त्याच्याकडे पाहतो. त्याच्या डोळ्यात आता दुःखासोबत एक शांतता होती. तो म्हणाला, जर यामुळे कोणाचं भलं होणार असेल तर जरूर लिहा. त्या थंड रात्री अमोलने गण्याला निरोप दिला, आपली बाईक सुरू केली आणि शहराकडे निघाला. पण त्या रात्रीची ती भेट त्याचं आयुष्य बदलून गेली. त्याने गण्याची कथा लिहिली आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली. लोकांनी आता गण्याला भूत म्हणून नाही तर एक दुःखातून जन्मलेला हिरो म्हणून पाहायला सुरुवात केली. गण्या मात्र बदलला नाही. तो आजही दररोज रात्री 12 वाजता स्टेशनवर येतो, एक सवारी घेतो आणि तिला कब्रस्तानात सोडतो. पण आता जेव्हा लोक तिथे उतरतात त्यांना गण्याच्या डोळ्यात फक्त भीती नाही तर एक गहिरी संवेदना दिसते. ते समजतात हा माणूस त्यांना घाबरवत नाही, तो त्यांना जगायला शिकवतो. आणि गण्या दररोज रात्री आपल्या ऑटोमध्ये बसून आपल्या बायकोची आठवण काढत राहतो. त्याच्या डोळ्यात अजूनही रहस्य आहे, पण त्याच्या मनात आता एक शांतता आहे, कारण तो अजूनही तिच्याशी केलेलं वचन पाळत आहे. मित्रांनो, ही कथा होती अशा एका ऑटोवाल्याची ज्याने आपल्या दुःखाला इतरांना वाचवण्याचा मार्ग बनवलं.